हॅलो फ्रेंड्स, रीलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण कटोरी ब्लाउजची इथे कटिंग आणि स्टिचिंग पाहणार आहोत। पण त्याआधी बघा, मी आपला ब्लाउज घेतलाय आणि अगदी जे नवीन शिकते स्पेशली त्यांच्यासाठी की आपण पेपर कटिंग कशी करायची त्यासाठीचा आज महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। तर जसं आपण ब्लाउज घेतलाय त्याच्यावर स्टेप बाय स्टेप माप घ्यायची आहे आणि आपल्याला कटोरी ब्लाउजचं पेपर पॅटर्न इथे कट करायचं आहे। तर यासाठी बघा, हवा तर कार्डशीट पेपर घ्या, नाहीतर मग साधा न्यूजपेपर घेतला तरीही इथे आपलं चालणार आहे। त्याला काय करायचं, आपल्याला या पॉइंट पासून डबल फोल्ड करायचंय। आता जे नवीन शिकताय त्यांच्यासाठी स्पेशली आधी ब्लाउजून जी माप आहे ती कशी घ्यायची ते आपण इथे लिहून घेणार आहोत। तर पाठीमागचा भाग, जी ब्लाउजची उंची शोल्डर पॉइंट पासून स्ट्रेट, तर बघा तयार जी उंची आहे ती आपली आहे इथे 13 इंच। तर बघा जी माप आहेत आता जी मी घेते आणि जी वाढवायची ती आपण एका पॉइंटला इथे लिहून घेऊ। 13 आहे ते या पॉइंटला आपण इथे घ्यायची, हिला 14 इंचावरती 1 इंच आपण इथे वाढवली। आता बघा, त्यानंतर आपल्याला कटोरी ब्लाउजचा जो मेन पार्ट आहे फ्रंट पार्ट, कटोरीचा, साइड पट्टीचा आणि योग पट्टीचा, तर याचं मेजरमेंट आधी आपल्याला घ्यायचंय। तर हे आपल्याला कसं घ्यायचंय, तर इथे बघा माप, कटोरी आहे 5 इंचाची, 5ची आपली कटोरी असणार इथे। त्यानंतर जी साइड पट्टीची आपल्याला उंची हवी त्याचं मेजरमेंट, साइड पट्टी रेडी आहे इथे 10.5 इंचावरती, आपल्याला पेपर कटिंग घेताना घ्यायची आहे 11 इंचावरती। सगळ्यात महत्त्वाचं, आता नवीन जे शिकताय त्यांना शोल्डरचं मेजरमेंट कसं घ्यायचं याचा अंदाज येत नाही, तर यासाठी एक सोपी ट्रिक आपण इथे बघणार आहोत। जे तयार शोल्डर आहे, जे आपलं इथे तयार शोल्डर आहे त्याचं मेजरमेंट घ्यायचंय। तर बघा या पॉइंटला, हे जे तयार आहे हे आपलं या पॉइंटला आहे 2.5 इंचावरती आणि अर्धा इंच इथे आपलं शिलाईत दाबलं गेलंय, म्हणजे 3 इंचाचं आपलं इथे शोल्डर आहे। 3 इंचाचं शोल्डर आहे आणि गळ्याचं घेऱ्यात आपल्याला बघायचंय। गळ्याचं घेऱ्याचं मेजरमेंट कसं घ्यायचंय, तर हा जो आपला हुकवाला पॉइंट आहे, हुकवाला पॉइंट पासून या पॉइंटला गळ्याचं मेजरमेंट घ्यायचंय। बघा या पॉइंटला एवढं आपलं इथे गळा, इथे बॉक्स रेडी होतोय बघा या पॉइंटला 2.5 वरती बॉक्स रेडी होतोय 2.5चा गळ्याचं घेरा। तर बघा 3 आणि 2.5 5.5 इंचाचं आपलं शोल्डर। तर ही जी बेसिक माप आहेत आपली कटोरीसाठीची ती आपल्याला घ्यायची। आता याचा वापर कसा करायचा आपल्याला बघा, कटोरी ब्लाउजचं पेपर पॅटर्न कट करताना डबल फोल्ड ठेवले पाठीमागचा आणि पुढचा, दोघे पाठ निघणार आहेत। तर बघा या पॉइंट पासून उंची आपल्याला घ्यायची, तयार 13 आहे, 14 1 इंच आपण इथे वाढवलं। शोल्डर जसं की आपण काढलंय 5.5 इंचावरती 5.5चं आपलं शोल्डर असणार आहे। मुंड्याची उंची आता या पॉइंटला मी इथे घेते 6.5 इंचावरती। इथून पुढे चेस्टचं मेजरमेंट, आता ब्लाउज किती मापाचं आहे हे आपण बघितलंच नाही, तर याचं मेजरमेंट कसं घ्यायचंय, हा जो आपला हुकवाला पार्ट आहे याचं काखेतलं मेजरमेंट घ्यायचंय। तर हे इथे दाखवतोय आपल्याला 8 इंचावरती, म्हणजेच की 32 पूर्ण 32 इंचाचं आहे। तर बघा या पॉइंट पासून आपण जे मेजरमेंट आणलंय त्यावरती 8 वरती एक पॉइंट द्यायचा आहे आणि इथून पुढे 2 इंचाची मार्जिन। आता बघा एक महत्त्वाचं काम करायचं या पॉइंटला, आपल्याला इथे आपल्याला अर्धा इंच आत घ्यायचं। तर कसं, सरळ जिथे मी पॉइंट दिलाय 6.5चा इथे न घेता आपण अर्धा इंच याला आत घेतलंय आणि इथे एक मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा। मुंड्याचा आकार दिल्यानंतर आता या पॉइंटला कमरेचं मेजरमेंट घ्यायचं। मी एकच जो पार्ट आहे हुकचा फक्त तेवढाच वापर करते, पूर्ण ब्लाउजचं इथे मी माप घेत नाहीये, त्याच्यावरतीच आपण इथे पूर्ण कटिंग करणार आहोत। तर बघा 7 म्हणजेच की 28 इंचाचा कमर घेर आहे 7, जे मला मेजरमेंट म्हटलंय 7 वरती, इथं कुठल्याही प्रकारचं न वाढवता आपण इथे मी घेतलंय 7 इंचावरती 2 इंचाची मार्जिन। आता इथे माप मी तुम्हाला लिहून पण देते, जेणेकरून जर तुम्हाला इथे दिसत नसेल पेनाने तर तुम्हाला इथे माप समजायला हवी। इथे 5.5चा शोल्डर, 6.5ची मुंडीची उंची, चेस्टचा चौथा पार्ट 8, 2 इंचाची मार्जिन, 28 इंचाचा कमरघेर, 7चा चौथा पार्ट 2 इंचाची मार्जिन। आता बघा
गोलाई. आता जी पुढची आणि पाठीमागची गोलाई आहे मेजरमेंट घ्यायचं नाही आपल्याला, एक फिक्स याचं एक माप आहे. पाठीमागची जी गोलाई आहे ती द्यायची आपल्याला 1.5 इंचावरची आणि पुढची जी द्यायची ती द्यायची 1 इंचावरती. त्याला मी फिरवून का घेते, कारण आकार हा व्यवस्थित आणि प्रॉपर यायला हवा, त्यामुळे या पद्धतीने आतल्या हाताने जसं आपण अर्धा इंच आत घेतलंय त्याच प्रमाणात याचा आपण आकार देऊन घ्यायचा. आता एक्स्ट्रा जो कापड आहे पेपर आहे तो आधी आपण कट करून घेऊ. आता बघा एक्स्ट्रा पार्ट आपण इथे कट करून घेतलाय. आता पाठीमागच्या गळ्याचा आधी मेजरमेंट द्यायचंय. तर 2.5 इंचाचा आपला गळ्याचा घेरा, त्यानंतर जो आपला रेडी आपल्याला गळ्याचं मेजरमेंट हवंय हे हवं आहे आपल्याला इथे 9 इंचाचं, तर आपण 9.5 वरती एक पॉईंट देऊया. आता इथून पुढे थोडासा पसरट गळा हवा आहे, तर इथे मी 3 इंचाचा आपण पसरट गळा इथे घेतलाय. आधी इथे एक बॉक्स बनवून घ्यायचा आहे. आणि याला हलकासा राऊंड शेप देत आपल्याला इथे आकार देऊन घ्यायचा आहे. तर हा आपला पाठीमागचा पार्ट. आता पाठीमागचा पार्ट आपला इथे पूर्ण रेडी आहे. आपण डबल फोल्ड इथे पेपर घेतला होता, तर आधी याला मधून आपण कट करून घेऊया. आता याला आपण मधून कट करून घेतलंय. आता हा जो पाठीमागचा पार्ट आहे आधी आपण गळ्याची इथे कटिंग करून घेऊया. तर बघा या पद्धतीने. आता पाठीमागचा पार्ट बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की याला कापडावरती घेताना अजून काही वाढवायचं आहे का, तर अजिबात नाही. जसं आपण याला कट केले अस्तराची डबल फोल्ड घडी ठेवायची आहे, बंद बाजूपासून हा पेपर ठेवायचा आहे आणि आहे तसं याला कट करून घ्यायचं आहे. तसं आपण परत एकदा पाहूया. पण हा पाठीमागचा पार्ट आता रेडी आहे. हा आपला मागचा पार्ट आहे. जे नवीन शिकतात स्पेशली त्यांच्यासाठी हा मागचा पार्ट आहे. आता पुढचा पार्ट, त्यासाठी आपण हा इथे पेपर घेतलाय. आता हा जो पुढचा पार्ट आहे आधी तर यात आपण अर्धा इंच आपण जे घेतलं होतं कमी, ते आधी आपण इथे मुंड्याच्या पॉइंटला याला कमी करूया. जो आपला मुंड्याचा आकार होता 1 इंचचा तो आधी आपण याला कमी करून घेऊया. आता जे पुढचं कटोरीचं मेन पेपर पॅटर्न आहे ते आपल्याला इथे कट करायचं आहे. आता बघा आपल्याला पुढचा गळा किती हवा आहे, तर पुढच्या गळ्यानुसार आपल्याला इथे मेजरमेंट घ्यायचं. तर बघा गळ्याचा घेरा आपल्याला घ्यायचा इथे 2.5 इंचावरती. पुढचा गळा आपल्याला रेडी हवा आहे 6 इंचाचा, तर आपण याला घेऊया इथे 6 इंचावरती. इथे पण आपण 2.5 इंचाचा घेरा घेऊया. पुढे आपल्याला पसरट नेक नकोय, फक्त एक नॉर्मल आपल्याला इथे नेक हवाय. तर या पद्धतीने आता बघा साईड पट्टीचं मेजरमेंट निघणार आहे, त्याच्यामुळे इथून फिक्स माप आपल्याला घ्यायचं आहे इथे 5 इंचावरती. याला बरोबर 5 इंचावरती हवंय आणि इथून गळ्याचा आकार द्यायचा आहे. हा आपला गळ्याचा आकार. आता बघा आपण ब्लाउजवर मेजरमेंट घेतल्यानं लिहिलं होतं साईड पट्टीची जी उंची ती आपल्याला हवी 11.5 इंचावरती. तर 11.5 वरती एक पॉईंट द्यायचा आहे आणि कटोरी होती 5 इंचाची, तर आपण इथून 5 वरती एक पॉईंट द्यायचा आहे. आता इथे सरळ लाईन ड्रॉ करून घेऊया. सरळ लाईन ड्रॉ झाल्यानंतर बघा आता या पॉइंटला आता साईड पट्टीचं आपल्याला इथे द्यायचंय घेऱ्याचं मेजरमेंट. तर आपण या पॉइंट पासून 1 इंच घेतलं होतं बाहेर. इथे मी परत एकदा तुम्हाला मुंड्याचा आकार आखून देते, म्हणजे मेजरमेंट कसं घ्यायचं हे तुमच्या लक्षात येईल. तर बघा 1 इंच आपण हे घेतलं होतं बाहेर. आता 1 आणि जस्ट 2 लाईन एवढं आपण घेऊया आत. 1 आणि जस्ट 2 लाईन आपण घेतले आत. आता काय करायचं आपल्याला 1, 2 आणि 3 तिघही पॉइंट आपल्याला इथे मॅच करून घ्यायचे या पद्धतीने. आता इथे एक महत्वाचं काम काय करायचं आपल्याला इथे 1 इंच आत जायचंय. 1 इंच आत गेल्यानंतर याचा सेंट्रल पॉइंट काढूया. आता 5 इंचाची कटोरी आहे, तर 2.5 वरती एक पॉइंट देऊया आणि इथून याला कटोरीचा हा आकार देऊया आपण. ते आता तयारला पार्ट कुठला आहे, कुठल्याही प्रकारचा एक्स्ट्रा न वाढवता बघा इथे कटोरी आपल्याला वाढवायची आहे. साईड पट्टी आहे तशीच आपल्याला ठेवायची. योग पट्टीमध्ये कुठल्याही प्रकारचा एक्स्ट्रा न वाढवता आहे तशीच आपल्याला ठेवायची. फक्त कटोरीमध्ये टक्ससाठी
जो आपण कटोरीला टक्स घेतो तेवढं फक्त आपण इथे दुसऱ्या पेपरावरती कटोरी वाढवून घ्यायची. आता हा आपला रेडीवाला पार्ट आहे. हे दोघंही आपले रेडी पार्ट येते या पॉइंटला. फक्त आता आपल्याला जी कटोरी आहे ती आपण दुसऱ्या पेपरावरती इथे वाढवून घेऊया. आता बघा इथे आपण एक पेपर घेतलाय आणि त्याच्यावरती हा जो कटोरीचा पार्ट आहे तो घ्यायचा आहे. आता याला आहे तशी आपण इथे ड्रॉ करणार आहोत. याच्या सेंट्रल पॉइंटला एक पॉइंट देऊन घेतलाय. आता बघा जशी आहे तशी आपण इथे कटोरी ड्रॉ करून घेतली आहे. फक्त याचा टक्स जो द्यायचा आहे आपल्याला, तर टक्ससाठी आपल्याला फक्त मेजरमेंटसाठी इथे मी परत ड्रॉ करून घेतलं. त्याला करायचं काही, या पॉइंटपासून आपल्याला 1.5 इंच वाढवायचंय आणि या पॉइंटपासून आपल्याला 1.5 इंच वाढवायचंय. परत जो टक्स असणार आहे आपला उभा, त्यासाठी पण आपण इथे 1.5 इंच वाढवून घ्यायचं. आता स्केलच्या साहाय्याने तिघे पॉइंट आपल्याला आधी सरळ मॅच करून घ्यायचे, जेणेकरून टक्स हा देताना व्यवस्थित होईल, कमी जास्त होणार नाही. आता हा जो गळ्याचा पॉइंट इथे मी कुठल्याही प्रकारचं न वाढवता याला आहे तसं इथे ड्रॉ करणार. आता यात महत्वाचं काम करायचं काय आपल्याला, आपण जो 1 इंच आत इथे मी सरळ लाईन ड्रॉ केली होती, परत इथे 1 इंच आपल्याला आकार द्यायचा आहे. आणि या पॉइंट पासून आता टक्स किती घ्यायचा आहे हे सुद्धा आपल्याला मेजरमेंट या साईजसाठी जे आपण 1.5 इंच वाढवलंय ते दोघंही 1.5 इंच या पॉइंट पासून आणि 1.5 इंच या पॉइंट पासून, याला जो टक्सचा पॉइंट आहे त्याला मॅच करायचं तिरकसचं. त्यानंतर उभा टक्स आपला असणार इथे 2.5 इंचाचा. 5 इंचाची कटोरी आहे, टक्स आहे 2.5 इंचाचा उभा. या पॉइंटला आपल्याला टक्स देऊन घ्यायचा. एकदा कटोरी आपण कट करून घेऊया, मग परत एकदा मी तुम्हाला तिथे मापा लिहून दाखवते, जेणेकरून जर तुम्हाला दिसत नसेल तर परत एकदा माप लक्षात येते. या पॉइंटला बघा कटोरी, साइड पट्टी आणि योगपट्टी. आपला फ्रंट पार्ट साठीचं इथे हे पेपर पॅटर्न आणि बॅक पोर्शन साठी जो आपण पाठीमागचा पार्ट आहे तो पण आपण इथे कट करून घेतलाय. तर राहिली फक्त स्लीव. तर स्लीव साठी आपण डायरेक्टली कापडावरती कटिंग करणार आहोत. पण आधी आहे ते अस्तर आपण ठेवून ब्लाउज वरती इथे कट करून घेऊया. इथे बघा डबल फोल्ड आपण अस्तर ठेवलंय आणि जो पाठीमागचा पार्ट आहे तो बंद बाजूपासून मी गळ्याला इथे ठेवून घेतलाय. आता यात आपल्याला करायचं काय आहे तसं इथे पूर्ण ड्रॉ करून घ्यायचंय. कुठल्याही प्रकारचं एक्स्ट्रा न घेता जी आपण पेपर कटिंग केली आहे त्याच पॉइंटने आपल्याला याला फक्त जसं आहे तसा ड्रॉ करून कट करून घ्यायचं. ते बघा हा आपला पाठीमागचा पार्ट, याला आपण कट करून घेऊया. असे सगळे पार्ट ठेवून आपण इथे कटिंग इथे कम्प्लीट करून घेऊया.